छगन भुजबळांची पत्रकार परिषद सुरू आहे, आपण थेट जाऊया तिकडे। मला असं वाटतं की राजकीय वाद पेटवणं किंवा वादविवाद करणं याची काही आवश्यकता नाही आहे। माझ्या पक्षाची अंतर्गत बैठक होती आणि माझ्या पक्षाच्या बैठकीत आम्ही काय बोलावं हा आमचा प्रश्न आहे आणि ते बोलत असताना मी या विषयी जसं मी सांगितलं की भाई मनुस्मृतीचं हे परत काय होता कामा नये, कारण ते उपमुख्यमंत्री तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तटकरे वगैरे सगळे बसले होते, इतर मंत्री, तर हे नको, हा आपल्या विरोधात जाणार, हे याला आम्ही विरोध करणार, हा एक विषय मी मांडला मनुस्मृतीच्या बाबतीमध्ये की मी याला विरोध करणार, आम्ही अजिबात होता कामा नये। त्याच्याऐवजी तुम्ही ज्ञानेश्वर आहे, तुकाराम महाराज आहेत, नामदेव आहेत, अनेक जे आहेत, महात्मा फुले, अनेकांचे जे वेगवेगळे अभंग अखंड आहेत त्याचा हे करा, अण्णाभाऊ साठे काय म्हणतात ते शिकवा। त्याच्यानंतर मी विषय मांडला की आम्ही जेव्हा इथे यायचं ठरलं त्यावेळेला आम्हाला आमच्या या ज्या श्रेष्ठांनी सांगितलं की आपण जातोय त्यावेळेला आपल्याला इतक्या खासदारकीच्या जागा मिळणार आहेत लढवायला, इतक्या आमदारकीच्या जागा लढवायला मिळणार आहेत, एवढे मंत्रिपद मिळणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टीची जी आहे चर्चा झाली होती। त्या चर्चेची मी केवळ त्यांना आठवण करून दिली की तुम्ही जे आहे या बाबतीमध्ये आता सतर्क राहा आणि आतापासूनच ऐन वेळेला काही वादविवाद होणार नाहीची काळजी घ्या, जे तुम्ही आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जे आहे ते घडवून आणा। आता याच्यामध्ये जे आम्हाला सांगितलं ते मी माझ्या पक्षाच्या मीटिंगमध्ये मी बोललो, कुठे बाहेर बोललो नाही। त्यामुळे बाहेरचे सुद्धा जे काही आमचे बांधव आहेत किंवा महायुतीतले आमचे मित्र आहेत त्यांना सुद्धा वाईट वाटण्याचं काही कारण नाही, कारण मी माझ्या पक्षामध्ये काय बोलावं आणि मी जे काही बोललो ते त्यांना फक्त आठवण करून देणारं बोललो, तर त्याच्यामध्ये काही चूक आहे असं मला काही वाटत नाही। त्याच्यामुळे वाद वाढवण्याचा कुठे प्रश्न आहे आणि आतापासून जर चर्चा करून हे सगळं संपवून टाकलं तर ऐन वेळेला अडचणी निर्माण होणार नाही, हे बोलणं काही चुकीचं आहे। आता कधी आता 1-2 महिने निघून जातील आणि निवडणुकीचे पडघम वाजवायला सुरुवात होते आणि त्याच्यावर त्यांनी दिले ना, आपल्या उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जी कमेंट केलेली आहे तिचं मी स्वागत करतो की बरोबर आहे, भाजप हा मोठा पक्ष आहे, बिग ब्रदर आहे आमच्या महायुतीमध्ये, त्यामुळे त्यांना जास्तच जागा मिळणार। आता एवढा का मी का मूर्ख नाही की त्यांना कमी जागा द्या ना आम्हाला जास्त जागा द्या असं सांगणार, त्यांना जास्त जागा मिळणारच आणि त्यांना त्या दिल्याच पाहिजे। पण त्यांनी हेही सांगितलं की आमच्या बाकीचे 2 जे आहेत पक्ष त्यांचा जे आहे योग्य तो मानसन्मान राखला जाईल, तर ते बरोबर आहे, ते मला मान्य आहे आणि ते चांगली कॉमेंट आहे, ते ऍक्सेप्टेड। भूमिका प्रामुख्याने पाहायला मिळाली होती की जेवढं लोकसभेला शिंदेना जागा मिळतील तेवढंच आम्हाला पण जागा मिळायला हव्या। ठीक आहे, आता तो प्रश्न लोकसभेचा संपला, त्याच्यावर आता मी चर्चा करत नाही। त्याच्यामुळे आता पुढे जे आहेत निवडणुका त्याच्यावर मी भाष्य माझ्या मीटिंगमध्ये काल केलं, कालच्या मीटिंगमध्ये सुद्धा काय झालं लोकसभेच्या बाबतीत याची सुद्धा मी चर्चा केली नाही। आता पुढे मात्र जे आहे तुम्ही आम्हाला जे सांगितलं त्याप्रमाणे काम करा असं मी ते आमच्या लोकांना सांगितलं। तर ते सुद्धा माझ्या पक्षाच्या मीटिंगमध्ये सांगायचं नाही तर कुठे सांगू, सांगा तुम्ही। आता मनुस्मृतीबद्दल सर तुम्ही काल प्रामुख्याने बोलला होता, आज सचिन सावंतांना मागणी विचार घेतल्याची माहिती मिळते झाली अशी देखील माहिती मिळाली नाही। आता निवडणुका जवळ येतात म्हणून सांगितलं हे नाही ते प्रश्न कुठून जातो तुम्ही मनुस्मृतीचे आणताय, तर हे आणू नका, याला विरोध आपल्याला करावाच लागेल, आम्ही तर करणारच, परंतु त्याचबरोबर तुम्ही जे आम्हाला सांगितलेलं होतं की आपल्याला एवढ्या जागा मिळणार, तेवढ्या जागा मिळण्यासाठी आतापासूनच खटपट जे काही प्रयत्न सुरू करा, हेच तुम्ही सांगितलं निवडणुकीची तयारी म्हणून, काय करायला नको आणि काय करायला पाहिजे हे सांगितलं आणि माझ्या पक्षाच्या मीटिंगमध्ये सांगितलं। मी काही तुम्हाला बोलून नाही सांगितलं मी, आणि त्याच्यावर तर प्रतिक्रिया आल्या, ठीक आहे, फडणवीसांची प्रतिक्रिया आली उपमुख्यमंत्री,
बरोबर आहे त्यांचं काय या तिघांमध्ये ही बिग ब्रदर त्यांची 100पेक्षाही जास्त आमदार निवडून आलेले आहेत त्यांना मोठा वाटा मिळणार स्वाभाविक आहे. त्यांनी सांगितलं की या दुसऱ्या 2 पक्षांचं सुद्धा जे आहे आम्ही मान सन्मानपूर्वक जे आहे निर्णय घेणार. तर ठीक आहे ओके आम्हाला तेच पाहिजे. शिवाजीराव नलावडेसाठी काही विधान शिवाजीराव नलावडे यांच्यासाठी काही विधान परिषदेसाठी मागणी करण्यात आली का? अशी बातमी सध्या चर्चेत आहे की विधान परिषदेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढवू इच्छितं, खास करून मुंबई शिक्षक. असं आहे की आता ह्या निवडणुका ज्या आहेत महायुतीच्या पातळीवर लढल्या जात आहेत की स्वतंत्र पक्षाच्या माध्यमातून लढल्या जात आहेत याच्याबद्दल माझ्याकडे काही माहिती नाही आहे. कारण प्रत्येक पक्ष जे आहे आपापले जे आहेत असं दिसतंय त्या महाविकास आघाडीत सुद्धा आणि इकडे सुद्धा आपापले उमेदवार जाहीर करतात. त्याच्याची काही एकमेकांची काही चर्चा नाही ना महाविकास आघाडीच्या पक्षांची एकमेकांची चर्चा आहे ना महायुतीच्या. त्याच्यामुळे जे उभे राहतात ते उभे राहतात. त्याच्यामध्ये शिवाजीराव नलावडे सुद्धा जे आहेत इच्छुक आहेत. आम्ही सांगितलं ठीक आहे तर त्यांनी तयारी केली तर म्हटलं लढा. होती मात्र ही सगळी चर्चा होण्याआधी किंवा उमेदवार होण्याआधीच त्यांनी आपला उमेदवार जाहीर केला. अशानं महायुतीमध्ये काही म्हणजे गोष्टी पटत नाहीयेत किंवा आधीच चर्चेविनाच उमेदवार जाहीर करणं हे कितपत योग्य आहे? त्यांनी मला कुणाला मी मगाशी सांगितलं उत्तर दिलेलं आहे. महायुतीमध्ये महायुती म्हणून लढणार का महाविकास आघाडी म्हणून कोणी लढणार का तर असं काही दिसत नाहीये. प्रत्येक पक्ष जो आहे आपापले उमेदवारी जाहीर करतोय लढतोय. ठीक आहे धन्यवाद. चला. छगन भुजबळांनी आपलं मत मांडलेलं आहे. पक्षाची अंतर्गत बैठक होती त्यात मी फक्त आठवण करून देण्यासाठी हे वक्तव्य केलेलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात जे काल वक्तव्य केलं होतं त्यांच्या या वक्तव्याचं भुजबळांनी स्वागतच केलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.